हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे। अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे। तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे। हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत। तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते। पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे एक। दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे।